1950 एवढा खर्च झाला असताना सुद्धा अजून पाण्याचा कुणालाच थांगपत्ता लागत नाही. पाणी कधी येईल सांगता येत नाही. लोक आतुरतेने वाट बघतात. गेली 33 वर्ष झालं लोकांचं इतक्या प्रकारचं कोटीचं नुकसान झाले. कारण लोकांना अट एकत्र असल्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. मुलांना EWSचे दाखले मिळाले नाहीत. ह्या माध्यमातून किंवा पंचायत समिती असेल, कृषी विभाग असेल, 5 चक्राच्या आत लोकांना सवलती मिळतात, कुठल्या वस्तू मिळतात. एक सुद्धा फायदा मिळाला नाही. ऐकून घ्या. 33 वर्ष झालं दुष्काळाची सोसायटी काढल्या तर भरायचं लोकांना यानं 10-10 वर्ष. अशी परिस्थिती असताना लोक नुसते आतुरतेने वाट बघत बसल्यात. पण गेली 34 वर्ष चालू आहे. गुंजवणीचं पाणी येईल, गुंजवणीचं पाणी आलं. कधी येईल? 2 पिढ्या गेल्या तरी गुंजवणीचं पाणी आहे ना. आणि हे नुसते पुढारी येतात, प्रचार करतात, जातात, येईल गुंजवणी. येईल कधी? आणि ह्यांचं उलट येण्याचं नाही, पण अडवणूक कसं पाणी अडल ह्याच्या माध्यमातून कुठं शेतकऱ्याला 4 उभा कर, कुठंतरी काय अर्ज कर किंवा काय कर, असंच चालू आहे. कुठंतरी लोकांना न्याय मिळावा. आणि हे एक जीवनवाहिनी. पाणी असल्यावर सगळंच येते. लोकांना प्यायचं टँकर राखला चालू आहे. मी तर गेले 50 वर्ष झालं बघतोय. टँकर शिवाय काय ना, आला उन्हाळा की टँकर चालू. टँकरचे प्रस्ताव द्या, पण कुठपर्यंत द्या? त्याला काय लिमिट आहे का नाही का? आमचं पाणी, आम्हाला हक्काचं पाणी 33 वर्ष झालं. आमच्या जमिनी बॅनमध्ये अडकल्या होत्या. कुणाला अडचण असेल, कुणाचं एखादं पेशंट असेल, कुणाला घाण ठेवायचं असेल, ते सुद्धा बोरची परमिशन आणा, हे करा ते करा. म्हणजे इथं हाल अपेक्षा भोगल्या असताना सुद्धा आता तरी शेवट का व्हायना तरी गुंजवणीचं पाणी यावं. ह्यात सर्व पक्षी मिळून एकत्र मिटिंग लावून काहीतरी न्याय मिळावा अशी आम्हाला अपेक्षा आहे. या वेद मनामनाचा यातून आपण लोकांच्या समोर जातो. या भावना त्यांच्या की ज्यांनी आपली उमेद सुद्धा या ठिकाणी खर्ची घातल्या अशा भावना त्या ठिकाणी हे बोलून दाखवत आहेत. आज सगळ्या क्षेत्रातले लोक या ठिकाणी येऊन सकाळपासून महिला असतील आणि विविध क्षेत्रातील लोक या ठिकाणी पाठिंबा देऊन जात आहेत. या ठिकाणी संजय निगडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सुद्धा आपल्या भावना या ठिकाणी लोकांच्या जनसेवेच्या हितार्थ या ठिकाणी बोलून दाखवतात. आता गुंजवणी धरण खरं तर रागगुळूंचे ह्या परिसराला काही जुनं नाही, फार म्हणजे नवीन नाही. फार वर्षापासून आम्ही ऐकतोय. लहानाचं मोठं झालं, मोठ्याचं म्हातारपण आलं, अनेक 2 पिढ्या गेल्या, तरी सुद्धा या अपेक्षा काय फक्त राग धरणामध्ये पाणी सुटावं आणि इथं जे हरित क्रांती व्हावी इथं या 2 गावामध्ये. परंतु या परिसरामध्ये हरित क्रांती होईल असं एक छोटंसं स्वप्न होतं. परंतु ते स्वप्न आजपर्यंत 50 वर्षापर्यंत हे काही पूर्ण झालेलं नाही. मला शासनाला एवढीच विनंती करायची की बाबा कुणी येऊ, फक्त त्यांनी या शेतकरी राजाला खरंच राजाचा दिवस आणावत ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि अविनाश निगडे यांनी जो एक चांगला पायंडा किंवा एक चांगलं म्हणजे विचार करून जो ह्या वेळेला उपोषणाला बसलेत त्यांना सर्व राख आणि गुळूंचे कर्नरवाडी वगैरे हा परिसरातली सगळ्याच तरुणांचा आणि शेतकऱ्यांचा पाठिंबा राहील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. या आहेत भावना म्हणजे उच्च शिक्षित लोकांच्या. आणि या ठिकाणी जे शिक्के जे टाकले होते, आता तंटामुक्तीच्या अध्यक्षांनी सांगितलं की शिक्के या ठिकाणी बॅनवर टाकले असल्यामुळे, बॅन त्या ठिकाणी लावल्यामुळं कुठलंही कर्ज त्या ठिकाणी मिळत नव्हतं, कुठली खातेपोड होत नव्हती. त्या ठिकाणी कुटुंब एकत्र कुटुंब असताना मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज व्यवस्थित काढू शकत नव्हती. तर ह्या शिक्के निघावत, शिक्के उठावत ह्या 16 गावचे, म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं प्रयत्न केला. म्हणजे आमच्यासहित त्या सगळ्यांचा सहभाग होता. वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर त्या ठिकाणी घातल्यानंतर फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी एक काका निगडे या ठिकाणी भाजपचे उपस्थित त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले. ते आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करत आहेत. आज राग शिवारातील आपल्या धरणापाशी जवळ अविनाश दादा निगडे यांनी जे 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण चालू केलं आहे, या प्रसंगी NCPचे प्रदेश सरचिटणीस कांचनदादा निगडे, राग गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष रणवरे साहेब, माजी चेअरमन रणवरे, प्राध्यापक संजय निगडे सर, धनंजय निगडे, संदीप निगडे, उपस्थित सर्व शासकीय अधिकारी, प्रशासन सोनूजी. आणि या उपोषणा ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की बऱ्याच योजना, मागील योजना पूर्ण झाल्या, पण ही सगळ्यात पहिली योजना असताना आज तागायत अर्धवट आहे. आणि ह्या गोष्टीला कुठंतरी न्याय मिळावा म्हणून जे निगडे साहेबांनी जे उपोषण चालू केलं आहे, त्याला आमच्या सर्व 3 गावाच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुमच्याबरोबर आहे अशी ग्वाही देतो सर्वांच्या उपस्थितीने. तर ही विदारक परिस्थिती आपण या ठिकाणी अनुभवतोय.
तर या ठिकाणी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना विनंती आहे की या ठिकाणी आज बऱ्याच प्रश्न राज्यामध्ये, मग त्या ठिकाणी माजी मंत्री शिवतरे बापू असतील, आमदार संजयजी जगताप असतील, या अगोदरचे माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे असतील, दादा दादाराव असतील, दुर्गाडे सर असतील, विविध प्रश्न त्यांनी या ठिकाणी राज्यात आपले प्रश्न उपस्थित केलेले असताना या सर्वांना एकच विनंती की आपण ह्या तालुक्यात ह्या गावांना उपेक्षित ठेवू नका, या लोकांच्यावर अन्याय होऊ देऊ नका. कालच मला वाटतं खासदार या ठिकाणी पहिल्यांदाच पुरंदरला भेट दिली सुनेत्रा वहिनी पवार यांनी. त्यांनी या ठिकाणी सांगितलं की गुंजवणीबाबत मी दादांच्या कानावर घालते, अजितदादांच्या. म्हणजे ही भावना, लोकांच्या भावना तिथपर्यंत पोहोचाव्यात आणि लवकरात लवकर ह्या गुंजवणीचा प्रश्न मार्गी लावा आणि ह्या रागपासून ते गुळूंच्यापर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांना एक न्यायभूमिकेतून त्या ठिकाणी न्याय द्यावा, हीच या ठिकाणी विनंती करतो. आणि कुठला बदल करू, आणि जे राख तळ्यात जे पाणी सुटणार आहे याच्यामध्ये कुठलाही बदल करू देऊ नका, कारण राख तळ्यात पाणी सुटलं की प्रभावी पद्धतीने अगदी निराडाव्या कॅनलपर्यंत हे पाणी जाते. आणि ही सगळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातली गावं आहेत आणि कशा पद्धतीने पोटाला चिमटं काढून या ठिकाणी चिमटे घेऊन त्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन या ठिकाणी घेतात आणि शेवटी गाळपाला 1-2 महिने वेळ असला की ते ऊस वाळून नजरे देखा वाळून जातात आणि पुन्हा कर्जबाजारी इथले शेतकरी होतात. शेतीचं तर आता सोडा, पण प्यायला पाणी सुद्धा या माणसांना नाही. कॅनलवरून या लोकांनी काही लिफ्ट आणली तर त्या लिफ्टचं व्याज जर आपण बघितलं तर ते घरं उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावर आहेत. म्हणजे अशा पद्धतीची विदारक परिस्थिती आणि थेंब पाणी नाही, एक थेंब. आपण बघतो हे धरणात एक म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात जर ही अवस्था असेल तर उन्हाळ्यात इथली अवस्था काय असेल. पावसाळा म्हणजे पशुधन सुद्धा या ठिकाणी हे संपुष्टात येत चाललंय. तर शासनाने आणि मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, खासदारांनी या ठिकाणी लक्ष घालावं आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडावा, हीच वेद मानामानाच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो.